हालेलुया हालेलुया। मत्ती 8:23-27 वचन। मग तो दारात सगळ्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले। 24 तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की दारू लाटाने झाकू लागले, परंतु तो झोपेत होता। 25 तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्या जागेवर बुडाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो। 26 तो त्याला म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात? मग उठून त्याने वारे व समुद्र यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले। 27 तेव्हा त्या माणसाला आश्चर्य वाटले, मग ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही याचे ऐकतात। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते, ज्यावेळेला प्रभू येशू आपल्या शिष्यांसह तारवात बसून पलीकडे जाण्यासाठी निघाले, तेव्हा समुद्रामध्ये मोठे वादळ सुटले, इतके वादळ की अगदी ते तारू सुद्धा त्या समुद्रामध्ये बुडण्याच्या बेतात आले। म्हणजे हैराण झाले होते मात्र त्या तारवात बसलेले सर्व शिष्य। प्रभू येशू तर मात्र त्या तारवामध्ये झोपी गेले होते। तेव्हा शिष्य प्रभूला उठून म्हणतात, प्रभूजी उठा, करा आम्ही बुडालो। तेव्हा प्रभू उठले आणि प्रभूने वारा आणि समुद्र यांना आज्ञा केली, धमकाविले की शांत व्हा। तेव्हा वाराही पडला आणि समुद्रही शांत झाला। तेव्हा शिष्य म्हणू लागले, हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे आणि समुद्र हे सुद्धा याच्या ऐकतात? पहा, प्रभू येशू शिष्यासह संवाद जात होते। अशा वेळी मोठे वादळ सुटले होते, समुद्रही खवळलेला होता। शिष्य घाबरलेले होते की आता आम्ही बुडणार। परंतु प्रभू उठल्यानंतर प्रभूने एका क्षणात समुद्र आणि वारा या दोघांनाही शांत केले, धमकाविले बरोबर वारा पण गप्प बसला आणि मात्र समुद्रही गप्प झाला। मुलं मस्ती करत असते तर आपण त्यांना ओरडतो, धमकावतो, मग ते गप्प बसतात, पण पुन्हा ते मस्ती करतात। काही काला ओरडलं तरी ऐकणार नाही, आपली मस्ती चालूच ठेवणार। पण या सृष्टीतली जी निर्मिती परमेश्वराची, म्हणजे झाडे, प्राणी, पक्षी, जीवजंतू, समुद्र, वादळ वारे किंवा काही पण, जर परमेश्वराने त्यांना धमकाविलं तर परमेश्वराच्या पुढे ते जाणार नाही, गप्प बसणार, शांत। अगदी कोणी बडबड करत आहे, मस्ती करत आहे, ओरडलं तर तेवढं पुरतं, परत आहे ते, माणसाचे बदल होत नाही। पण या सृष्टीतली निर्मिती मात्र परमेश्वराचे ऐकते। प्रभूने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्रालाही धमकाविले, ताबडतोब समुद्र शांत झाला आणि वाराही शांत झाला। म्हणजे प्रभूच्या दटावण्याने, प्रभूच्या धमकावण्याने अगदी ही जी निर्मिती आहे, जी मात्र ज्याला कोणी मनुष्य नियंत्रणामध्ये करू शकत नाही, अशी गोष्ट ताबडतोब शांत होऊ शकते परमेश्वराच्या धमकीने, परमेश्वर पित्याच्या दटावण्याने। आणि बायबल सांगते, देव कोणाला धमकी देतो, कोणाला दटावतो, जे विरुद्ध आहे। मात्र जे सैतानापासून आहे किंवा ज्या गोष्टी प्रभूच्या लोकांना त्रास देते किंवा प्रभूच्या कार्यात अडथळे निर्माण करते, अशा व्यक्तींना किंवा अशा वस्तूंना प्रभू येशू दटावत आहे, धमकावत आहे। आणि प्रभूने दटावलं, प्रभूने धमकावलं तर कोणाचे प्रभू पुढे काही चालत नाही। प्रभूचा धाक इतका मोठा आहे की मात्र प्रभूने एक धमकी दिली, एक वेळा दटावलं तरी सृष्टी गप्प राहते। संपूर्ण पृथ्वीतल्या कोणत्याही गोष्टीची ताकद परमेश्वरापुढे, प्रभू येशू पुढे चालत नाही। प्रभूची एक धमकी पृथ्वीला शांत करून टाकते, हर एक गोष्टीला शांत करून टाकते परमेश्वराची एक धमकी। आणि म्हणून बायबल सांगते की प्रभूने धमकील्याबरोबर वाराही शांत आणि समुद्रही शांत झाला। आता आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत, प्रभूमध्ये वाटचाल करत आहोत, प्रभूचे नियम पाळत आहोत, प्रभूच्या आज्ञा पाळत आहोत। मग जर सैतान आपल्याला त्रास द्यायला लागला किंवा सैतान कोणत्याही प्रकारचे अडथळे आपल्यामध्ये निर्माण करायला लागला तर सैतानाची ताकद आपल्याला चालणार नाही। प्रभू येशू काय करणार, त्या सैतानाला सुद्धा धमकावणार, दटावणार, ओरडणार, हाकलून लावणार
होते आणि त्यांना कोणी धमकावलं तर मात्र धमकावणाऱ्या व्यक्तीला प्रभू त्रास देईल. पण आपल्या लोकांना प्रभू जवळ करेल आणि वाईट गोष्टीला प्रभू धमकावणार. आता आपल्या जीवनात आजार येतात, संकट येतात, समस्या येतात, दुष्टात्मे, त्यालाही प्रभू धमकावणार, काढून टाकणार आपल्या जीवनातून. आपलं जीवन परमेश्वराचं म्हणजे मंदिर आहे, म्हणजे परमेश्वराचा अधिकार आपल्या जीवनावर आहे. जर बरोबर आपण आपलं शरीर किंवा आपलं जीवन किंवा आपलं कुटुंब किंवा आपलं सर्वस्व जर आपण परमेश्वराच्या हातात समर्पण केलं, प्रभूला म्हटलं की प्रभू माझ्या सर्वस्वाचा तुम्ही ताबा घ्या, आपलं सर्वस्व आपण प्रभूच्या हातामध्ये दिलं तर आपलं जीवन प्रभूचं बनेल. मग जो कोणी आपल्याला त्रास देईल प्रभू त्याला धमकावेल. मग आजार सुद्धा आले तर प्रभू त्या आजाराला पण धमकावून काढून टाकेल. दुष्ट आत्मे जरी आले तर प्रभू त्या दुष्ट आत्म्याला पण धमकावून आपल्यापासून दूर करेल. कारण आता आपल्या जीवनावर प्रभू येशूचा अधिकार आहे. मग आपल्याला वाटते आपल्या जीवनातून दुःख, संकटे, आजार, समस्या, पीडा दूर राहाव्या, सैतान, दुष्ट आत्मे दूर राहावे, तर पहिल्या प्रथम आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला स्थान द्या. आपलं संपूर्ण जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पण करा. मग कोणाची ताकद आपल्या जीवनावर चालणार नाही, तर आपल्या जीवनाची मालकी प्रभू येशूची असणार. त्यामुळे आपण शांतीचे, आनंदाचे, सुखाचे आणि समाधानाचे जीवन जगू शकणार. मग आपल्याला त्रास देणाऱ्याला प्रभू धमकावणार. सूत्रसंहिता 18:15-16. तेव्हाही परमेश्वर तुझ्या धमकीने, तुझ्या नागपुड्यातील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तले दिसू लागले, पृथ्वीचे पाय उघडे पडले. त्याने हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. या ठिकाणी दावीद काय म्हणतो पहा, जेव्हा शत्रूने मला घेरले होते, जेव्हा संकटे माझ्या जीवनामध्ये कोसळली होती, त्यावेळेला दावीदाने परमेश्वर पित्याला आवाज दिला. दावीदाचा आवाज परमेश्वर पिता म्हणजे स्वर्गापर्यंत पोहोचला आणि दावीदाला सहाय्य करण्यासाठी परमेश्वर पिता आकाश लवून खाली आला. जर 18 सूत्रसंहिता वाचला तर आपल्याला कळेल. दावीद म्हणतो की देव पिता मला मदत करायला आकाश लवून खाली उतरला, मला मदत करण्यासाठी तो आला. त्या परमेश्वर पित्याच्या धमकीने, त्याच्या नागपुड्याच्या श्वासाने, सोसाट्याने जलाशयाचे तले दिसू लागले. ज्या पाण्यात शत्रूने मला टाकले होते, देवाचा क्रोध भडकला आणि देवाच्या धमकीने ते जलाशय, ते पाणी पण आटून गेले, सुकून गेले. ती जमीन कोरडी पडली. मी त्या पाण्यात पडलेलो होतो, मी बुडणार होतो, नाश पावणार होतो, पण देवाच्या धमकीने ते जलाशय सुद्धा कोरडे झाले. पाणी ताबडतोब आटून गेला आणि देवाने हात वर करून त्याच्यातून मला बाहेर काढले. बघा, दावीद ज्या संकटात पडला होता, ज्या पाण्यात, जलात जो बुडणार होता, नाश पावणार होता, देवाच्या धमकीने ते जल, ते पाणी सुकून आणि आटून गेले. त्या पाण्याची ताकद देवापुढे चालली नाही आणि मात्र दावीदाला देवाने त्या संकटातून बाहेर काढले. म्हणजे बघा, जी संकटे आपला नाश करायला येतात, आपल्याला पीडा द्यायला येतात, देव पिता ते संकटाला धमकावणार, त्या पीडांना धमकावणार आणि मग ती संकटे किंवा त्या पीडा आपल्याला काहीच करू शकणार नाही, आपल्याला कोणताच त्रास देऊ शकणार नाही. प्रभू त्यांना धमकावणार आणि त्या संकटातून प्रभू त्यांना बाहेर काढणार, आपल्याला बाहेर काढणार. जर खरोखर आपण प्रभूवर विश्वास ठेवणार, प्रभूचं वचन पूर्णरित्याने स्वीकारणार, तर प्रभू त्या संकटाला धमकावणार आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर काढणार. मग आजार जरी आले तर आजाराने प्रभू धमकावणार. कसं पहा, बायबल काय सांगते पहा, लूक 4:38-39 वचनापर्यंत. सिमोन पेत्राची सासू जी कडक तापाने आजारी पडली होती. जेव्हा प्रभू सिमोनाच्या घरी गेले तेव्हा सिमोनाने प्रभूला विनंती केली. त्या प्रभूने काय म्हटलं, प्रभूने त्या तापाला दटावलं, ओरडलं प्रभूने. की प्रभूने ज्या वेळेला त्या तापाला दटावलं, बायबल सांगते ताप निघून गेला तिच्यातून. प्रभूने तापाला दटावलं
पासून तत्काळ ताबडतोब बरी झाली आणि प्रभू येशूची सेवा करू लागली. प्रभूने तापाला ओरडल्याबरोबर ताप निघून गेला. आज अनेक लोक तापाच्या आजाराने पीडित आहेत, खोकल्याच्या आजाराने पीडित आहेत. परंतु आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला सत्ता अधिकार द्या. मग प्रभू आपल्यामध्ये असलेल्या आजारांना दटावणार की याच्यातून निघून जा, ताप निघून जा. ताबडतोब ताप आपल्या जीवनातून निघून जाणार. ताप आपल्यावर सत्ता चालवणार नाही. प्रभूने सिमोन पेत्राच्या जी सासू तापाने पडलेली होती तिला प्रभूने दटावलं, त्या आजाराला दटावलं, तापाला दटावलं, तापा निघून गेला. म्हणजे जेव्हा प्रभू आजाराला ओरडतो, दटावतो, तेव्हा आजार पण निघून जातो. म्हणजे प्रभूला इतके आजार घाबरतात किंवा दुष्ट किंवा सैतान किंवा इतर गोष्टी इतकी घाबरतात की त्यांची ताकद प्रभू समोर चालत. एकदा ओरडल्या बरोबर निघून जातात, परत येण्याचं नाव काढत नाही. म्हणजे प्रभूचा धाक किती आहे पहा. मग आपल्या जीवनाचा ताबा प्रभूला द्या. म्हणजे प्रभू आपल्या जीवनात सत्ता चालवणार आणि आपले जीवन एकदम व्यवस्थित आणि निरोगी राहणार. आजार, दुःख, संकटे सर्व पळ काढणार, आपल्या जीवनातून निघून जाणार. जसं प्रभूने तापाला दटावलं आणि ताप निघून गेला, तापाला ओरडलं आणि तापाने पळ काढला आणि सिमोन पेत्राची सासू ताबडतोब बरी झाली. म्हणजे प्रभू आजाराने दटावतो, संकटाने दटावतो आणि ते निघून जातात. मात्र त्याच्याद्वारे आपण त्या बंधनातून मुक्त होतो. पुढे म्हणजे काय संधी पहा. मत्ती 17:14-18 आणि मार्क 9:19-27. त्या ठिकाणी भूतग्रस्त मुलगा आहे. एक बाप आपल्या दुष्ट आत्म्याने पीडित असलेल्या मुलाला प्रभूकडे घेऊन आला. या मुलामध्ये फेब्रिकरीचा आत्मा होता. फेब्रिकरी म्हणजे फीट येणे, आकडे येणे आणि मुक्का आणि बहिरा आत्मा होता. तो मुलगा मुक्का पण होता आणि बहिरा पण होता. म्हणजे ऐकू पण शकत नव्हता, बोलू पण शकत नव्हता आणि त्याच्यामध्ये फेब्रिकरी होता. दुष्ट आत्मा त्या मुलाला कधी विस्तवात तर कधी पाण्यात टाकत होता आणि सोडत नसायचा. का दुष्ट आत्मा त्या मुलाला विस्तवात आगीत आणि पाण्यात टाकत होता? मारायला. त्या मुलाचा जीव घेण्यासाठी दुष्ट आत्मा एकदा त्याला पाण्यात नेऊन टाकायचं की तू मरेल, एकदा त्याला आगीत टाकायचं की तू मरेल. आणि तो मुलगा ओरडू पण शकत नव्हता कारण मुका होता आणि कोणाचा आवाज पण ऐकू शकत नव्हता कारण तो बहिरा होता. अशा प्रकारे तो दुष्ट आत्मा त्या मुलाला वारंवार मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याचा बाप त्या मुलाच्या जोडीला होता आणि अनेक परिस्थिती त्याला वाचवत होता. पण आता बापही काही करू शकत नव्हता. म्हणून हा बाप आपल्या मुलाला घेऊन प्रभू येशूकडे आला आणि प्रभू येशूला म्हणतो, शक्य असेल तर आम्हाला सहाय्य करा. प्रभू येशूने म्हटलं, शक्य असेल असं कसं म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य. त्या माणसाने म्हटलं, माझा विश्वास आणि माझा अविश्वास घालून टाका. त्या प्रभूने त्या दुष्ट आत्म्याला, मुख्य बहिऱ्या आत्म्याला, फेब्रिकरीच्या आत्म्याला धमकावलं. प्रभूने त्याला दटावलं की याच्यातून निघून जा आणि परत कधीच याच्यामध्ये येऊ नकोस. तेव्हा तो दुष्ट आत्मा, मुका बहिऱ्या आत्मा, फेब्रिकरीचा आत्मा त्या मुलातून निघून गेला आणि तो मुलगा पूर्ण रीतीने बरा झाला आणि प्रभूने त्याला त्याच्या बापाच्या हवाली केलं. बघा प्रभू येशूजी काय करत आहे. जो आत्मा त्या मुलाला त्रास देत होता त्या दुष्ट आत्म्याला प्रभूने दटावलं, धमकावलं आणि तो दुष्ट आत्मा, फेब्रिकरीचा आत्मा, मुका बहिऱ्या आत्मा त्या मुलातून निघून गेला आणि मुलगा पूर्ण बरा झाला. बालपणापासून अनेक वर्षांपासून तो मुलगा त्याच्याने पीडित होता. प्रभूने दुष्ट आत्म्याला धमकावल्याबरोबर दुष्ट आत्मा निघून गेला आणि पुन्हा कधीच त्या मुलात आला नाही. प्रभू या दुष्ट आत्म्यांना, या आजारांना प्रभू दटावतो, धमकावतो आणि मग ते परत येऊ शकणार नाही. इतका प्रभूचा धाक आहे की प्रभूच्या धमकीला सारी दुनिया घाबरते. मग आपलं जीवन आपण प्रभूच्या हातात देणार तर मग सैतान, दुष्ट आत्मे, आजार या कसली सत्ता आपल्यावर चालणार नाही. प्रभू जर त्याला धमकावणार, ओरडणार, दटावणार आणि त्याला काढून टाकणार. आपली बंधने तुटणार, आपल्या समस्या दूर होणार, आपली संकट
निघून गेले, बोलू शकले नाही. काय स्थिती पहा. मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगाने पिळलेली होती, त्याने त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहे असे ओरडत होती देखील पुष्कळ माणसातून निघाली, परंतु त्याने त्यास धमकाविले व बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. प्रभूने अनेक आजारी लोकांना बरे केले, दुष्ट आत्मे पण काढले. ते बोलू लागले तेव्हा प्रभू येशूने त्या दुष्ट आत्मेला धमकाविले. त्या दुष्ट आत्मे परत काही बोलले नाही. प्रभूने धमकाविल्याबरोबर पुढे काही बोलू पण शकले नाही. दुष्ट आत्मे गप्प झाले, आवाज बंद झाला त्यांचा. म्हणजे प्रभूच्या धमक्याला मात्र दुष्ट आत्मे किंवा इतर व्यक्ती किंवा इतर गोष्टी किती घाबरतात का, की परत बोलायची ताकद पण त्यांची चालत नाही. इतका देवाचा धाक आहे, इतकं देवाच्या दटावण्याने किंवा प्रभूच्या धमकावाने मात्र इतकं सामर्थ्य कार्य करते की कोणत्याच प्रकारची बंधने आपल्यावर कार्य करू शकणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची बंधने आपली इजा पोहोचू शकणार नाही. कारण आपल्याला साथ देणारा, आपल्याला मदत करणारा परमेश्वर आहे. आपल्या सर्व समस्येतून आपल्याला मुक्त करणारा परमेश्वर आहे. म्हणून बायबल सांगते की मात्र सारी बंधने आपली तुटली जातील, सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होतील, कारण प्रभू जो दटावतो दुष्ट आत्म्यांना, अशुद्ध आत्म्यांना किंवा आजारांना किंवा सैतानाला, तेव्हा ते ताबडतोब पळ काढतात. सर्व समस्या मात्र दूर होतात. पुढे वचन काय सांगते पहा. बायबल सांगते की मार्क 1:21-28 वचनापर्यंत त्या ठिकाणी प्रभू कफरनहूमास आले, तेव्हा सभास्थानामध्ये शिक्षण देत होते. शिकवत असताना बायबल सांगते की एक अशुद्ध आत्म्याने पीडित असलेला एक मनुष्य होता, ज्याला अशुद्ध आत्मा लागला होता. प्रभू शिकवत असताना तो मनुष्य मध्येच ओरडू लागला, ओरडत होता. त्या माणसामध्ये जो अशुद्ध आत्मा होता, आता प्रभू शिकवत आहे, भाषण करत आहे, प्रवचन देत आहे, त्याच्यातच मध्ये तो मात्र ओरडू लागला, बडबड करू लागला. त्या प्रभू येशूने त्या माणसामध्ये असलेल्या अशुद्ध आत्म्याला म्हटले, याच्यातून निघून जा. धमकावले प्रभूने, आज्ञा केली की याच्यातून निघून जा. आणि प्रभूने धमकाविल्याबरोबर तो अशुद्ध आत्मा त्या माणसातून निघून गेला. तेव्हा ते लोक म्हणू लागले, काही अधिकारयुक्त वाणी अशुद्ध आत्म्याला आज्ञा करतो आणि ते पण याच्या ऐकतात. प्रभू शिकवत आहे, प्रवचन देत आहे, अशुद्ध आत्मा बडबड करायला लागला तिथे. म्हणजे प्रभू लोकांचं लक्ष प्रभूच्या शिकवणीकडे नसावं, लोक गोंधळून जावे. परंतु प्रभूने काय काम केलं, त्याला लागलंच, धमकाविलं आणि मग त्याची ताकद चालली. जोपर्यंत प्रभूने धमकावलं नव्हतं तोपर्यंत तो बडबड करत होता. पण जेव्हा प्रभूने धमकाविलं ताबडतोब त्याने तिथून पळ काढला दुष्ट आत्म्याने. हा दुष्ट आत्मा ताबडतोब तिथून निघून गेला आणि तो मनुष्य सुद्धा बरा झाला. म्हणजे प्रभूच्या एक दटावण्याने, एक धमक्याने सैतान दुष्ट आत्मे सुद्धा निघून जाऊ शकतात. इतकी ताकद प्रभू येशू मध्ये आहे. आणि प्रभू येशूवर जर आपण विश्वास ठेवणार, मनापासून प्रभूकडे प्रार्थना करणार, तर आपली सारी बंधने तुटणार, आपल्या सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार, आपली सारी संकटे आपल्या जीवनातून दूर होणार. आणि प्रभू येशू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू येशू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू येशू आपल्या सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर करणार. म्हणून आपले आजार, आपल्या समस्या प्रभू येशूच्या हातामध्ये समर्पण करा. उत्पत्ती 31 अध्यायामध्ये लाबान आणि याकोब, जेव्हा याकोब आपला सासरा लाबान याच्या घरून निघाला, आपल्या बायका, मुलांना, सर्व संपत्ती जो होतं सर्व घेऊन निघाला. 3 दिवसाने लाबानाला कळलं की याकोब इथून निघून गेलेला आहे. तेव्हा लाबान निघाला याकोबाला इजा पोचवायला. बघा, लाबानाचा बेत होता याकोबाला नुकसान करायचं, याकोबाचं नुकसान करायचं, अर्थात त्याला मारायचं. म्हणून लाबान निघाला होता. तेव्हा परमेश्वर पित्याने रात्री स्वप्नात या लाबानाला दटावलं आणि म्हटलं, सांभाळ, याकोबाला काही बरं वाईट सुद्धा बोलू नकोस. परमेश्वर पित्याने लाबानाला दटावलं, धमकावलं. आणि जेव्हा लाबान याकोबाला भेटला तेव्हा लाबानाने याकोबाला
लाबानाला धमकावलं होतं. देवाच्या धमकीला लाबान एवढा घाबरला की तो याकोबाला काहीच करू शकला नाही. याकोब देवाचा निवडलेला व्यक्ती होता, ज्याच्याद्वारे पुढचे वंश जे ते आशीर्वादित बनले होते. देवाचा निवडलेला याकोब होता, ज्याला देवपित्याने इस्रायल हे नाव दिलं होतं. आणि म्हणून या याकोबाला नुकसान पोहोचवण्यासाठी लाबान निघाला होता. परंतु देवपित्याने लाबानाला धमकाविले आणि लाबानाचा आवाजच बंद झाला. ज्यांना प्रभू निवडतो, ज्यांना परमेश्वराने पाचारण केलेले किंवा ज्यांच्यावर प्रभूचं प्रेम आहे, जर कोणी त्याला नुकसान पोहोचवत आहे तर प्रभू त्याला धमकावणार. ही माझी व्यक्ती आहे, त्याला बरं वाईट बोलण्याचा सुद्धा तुला अधिकार नाही हे प्रभू बोलणार. प्रभूच्या लोकांना कोणी धमकावू शकत नाही, दटावू शकत नाही. आणि जर त्याला कोणी धमकी दिली, जर प्रभूच्या लोकांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर प्रभू त्याला धमकावणार. मग प्रभू त्यांचा नाश करणार. कारण प्रभूची एक धमकी संपूर्ण पृथ्वी स्तब्ध गप्प करू शकते. हालेलुया. बघा, प्रभूच्या एक धमकीने काय घडू शकते. वचन सांगते यशाया 50:2, प्रभूच्या एक धमकीने समुद्र कोरडा होतो, नद्याचे रान होते. काय सांगते बायबल? जेव्हा देवाने समुद्राला धमकावलं, समुद्र कोरडा पडला, पाणी आटून गेलं आणि नद्याचे रान झाले. देवाच्या एक धमकीने समुद्र कोरडा पडू शकतो आणि नद्याचे रान होऊ शकते, जंगल बनू शकते. एक धमकी. नहम्या पुस्तकात 1:2-6 परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे. परमेश्वर सूड घेणारा व क्रोधविष्ट आहे. परमेश्वर आपल्या वैरांचे पारिपत्य करणारा आहे. तो आपल्या शत्रूविषयी मनात क्रोध वागवितो. परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे, तरी तो पाप्यात शासन केल्यावाचून राहणार नाही. परमेश्वर वादळात व तुफानात चालतो. मेघ त्याच्या चरणाची धूल आहे. तो समुद्रात दटावून आटवितो. सर्व नद्या कोरड्या करतो. भाषात व कर्मेल त्याच्या पुढे म्लान होतात. लवणाचा फुलवारा कोमजून जातो. त्याच्या पुढे पर्वत कंपायमान होतात, डोंगर विरघळतात. त्याच्या पुढे ही पृथ्वी, हा भूगोल, त्यावरील सर्व रहिवासी थरथर उडतात. त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो. त्याच्या पुढे खडक फुटून त्याचे तुकडे होतात. ते सगळे बायबल. परमेश्वर क्रोधविष्ट सुद्धा आहे. परमेश्वराचा संताप जेव्हा भडकतो, राग जेव्हा पेटतो, त्या बायबल सांगते कोणाची ताकद परमेश्वर पुढे चालत नाही. तो समुद्राला दटावितो आणि कोरडा करतो, नद्याचे रान बनवतो. ही संपूर्ण हा भूगोल, ही पृथ्वी परमेश्वर पुढे थरथर कापते. बायबल सांगते खडक सुद्धा त्याच्या पुढे फुटतात. झाडे, पाने, फुले सर्व कोमजून जातात त्याच्या पुढे. त्याच्या एक धमकीने संपूर्ण पृथ्वी गप्प राहते. कोणाची ताकद चालत नाही. परमेश्वराची एक धमकी या सृष्टीतल्या निर्मितीला इतका धाक घालते की कोणाची ताकद चालत नाही. जर परमेश्वर जर धमकावीत असेल तर कोणाची ताकद चालणार नाही. विचार करा. पुढे बायबल सांगते की मात्र सूत्रसंहिता 106:9 वचनामध्ये परमेश्वर पित्याच्या धमकीने दटावल्याने वचन सांगते की मात्र समुद्र कोरडा झाला. त्याने तांबड्या समुद्राला धमकाविले आणि तो कोरडा झाला आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलावरून त्याने त्यात चालविले. निर्गम 14:15 परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले. तेव्हा पुढे होता तांबडा समुद्र, मागे होते मिस्री लोकांची सेना. प्रभू परमेश्वर पित्याने काय केलं? इस्रायल लोकांसाठी तांबड्या समुद्रातून रस्ता तयार केला. तांबड्या समुद्राला प्रभूने धमकावलं, दटावलं. त्या पाणी भिंतीप्रमाणे उभं
आलं. देवाने धमकाविल्याबरोबर समुद्रातून रस्ता तयार झाला. म्हणजे देवाची एक धमकी, एक दटावणं अशा काही गोष्टी करू शकतात ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. म्हणून आपलं जीवन प्रभूच्या हातात द्या. म्हणजे आपल्याला त्रास देणारे किंवा आपल्यामध्ये पीडा उत्पन्न करणाऱ्याला देव धमकावणार आणि आपल्याला कोणती इजा प्रभू पोहोचू देणार नाही. प्रभू आपलं जीवन सुरक्षित ठेवणार, आपली काळजी घेणार, आपल्याला सांभाळणार आणि आपली सारी बंधने परमेश्वर पिता तोडून टाकणार. पुढे बायबल काय सांगते पहा, मलाकी 3 अध्यायामध्ये 10 ते 12 वचनापर्यंत बायबल सांगते, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशभाग माझ्या तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटी उघडून जागा पूर्णाने एवढा आशीर्वाद तुम्हाकरता वर्षवितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणारच मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळणार नाही असे परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे ते सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रभू म्हणतो, जर तुम्ही 10 हिस्सा माझ्या मंदिरात आणणार, माझ्या मंदिराच्या भांडारात आणणार, तर आकाशाची कपाटे, आकाशाचे दरवाजे मी उघडणार आणि एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईन की जागा पण कमी पडेल. एवढा आशीर्वाद तुम्हाला देईन. मग तुमचा जो व्यवसाय आहे, तुमची शेतीवाडी जी आहे किंवा तुमचं जे काही आहे त्याला इतका आशीर्वाद देईन की कोणी त्याला नुकसान पोहोचू शकणार नाही. तुझा धन संपत्ती कोणी चोरी करणार नाही. तुझा धंदा व्यवसाय याची नासाडी करायला येणाऱ्याला मी धमकावीन. प्रभू काय म्हणतो, तू जर 10 हिस्सा माझ्या मंदिरात आणणार तर तुझ्या व्यवसायाची कोणतीच नुकसान होऊ देणार नाही. तुझा व्यापार व्यवस्थित चालेल. तुझ्या शेतीवाडीला मी आशीर्वादित करीन. तुझी धन संपत्ती सुरक्षित राहील, कधी चोरी होणार नाही. तुझ्या शेतीवाडीची किंवा तुझा जो व्यवसाय आहे त्याची नासाडी करणाऱ्याला मी धमकावीन. तुझं कोणी काहीच नुकसान करू शकणार नाही. तुझ्याकडे जे काही आहे त्याचा कोणी वाईट उपयोग करू शकणार नाही. तुझी सर्व वस्तू मी सांभाळेन म्हणून प्रभू म्हणतो. तुझी भूमी मी मात्र आशीर्वादित करीन. मी तुला आशीर्वादित करीन प्रभू म्हणतो. सर्व लोक तुम्हाला धन्य म्हणतील इतके मी तुम्हाला श्रेष्ठ बनवीन, थोर बनवेन मी तुम्हाला. जर तुम्ही 10 हिस्सा माझ्या मंदिरात, माझ्या भांडारात आणला तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमचे नुकसान करणाऱ्यांना, तुम्हाला त्रास देणाऱ्यांना मी धमकावीन, त्यांचा आवाज बंद करेन. पण मी तुम्हाला आणि तुमचं जे आहे त्या सर्वस्वाला सुरक्षित ठेवेन. बघा, अनेक वेळा घरामध्ये चोरी होते, पैसे चोरीला जातात, दागिने सोने चोरीला जाते किंवा व्यवसायामध्ये काही ना काही चोरी होते, धंद्यामध्ये काहीतरी चोरी होते. प्रभू म्हणतो, असं करणाऱ्याला मी धमकावीन. जर तू बरोबर वेळेवर 10 हिस्सा माझ्या मंदिरात आणशील तर तुझ्या कोणत्याही व्यवसायाचे नुकसान होणार तर नाही, पण तुझा व्यवसाय वाढत जाईल. मी तुला भरपूर आशीर्वादित करीन. आकाशाचे कपाटे उघडून, दरवाजे उघडून भरपूर तुला आशीर्वाद देईन की ज्याद्वारे तुझ्या जीवनात आणि घरात काहीच कमी तुला पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभू आपली प्रत्येक गोष्ट आशीर्वादित करेल. म्हणून आपण देवाचे नियम पाळण्याचा, प्रभूच्या आज्ञा पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल आणि आपल्याला त्रास देणाऱ्याला प्रभू धमकावेल. आणि प्रभूचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये अधिकाने मात्र कार्य करेल. प्रभूची कृपा आपल्या जीवनामध्ये अधिकाने कार्य करेल. पुढे वचन सांगते की यशाया 66 अध्यायामध्ये 15 ते 16 वचनात काय सांगते पहा वचन. वचन सांगते की परमेश्वराच्या धमकी बरोबर काय सांगते, कारण पहा आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करावा, आपल्या धमकी बरोबर ज्वाला निघाव्या म्हणून परमेश्वर अग्नीतून त्याचे रथ वावटलेले समान असतील. कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्य जातीचा आपल्या तलवारीने न्याय करील. परमेश्वर
त्याच्या धमकीमध्ये काय निघतात? ज्वाला निघतात, अग्निज्वाला. आणि म्हणून सैतान, दुष्ट आत्मे घाबरतात, सारी सृष्टी घाबरते जेव्हा हे ज्वाला बाहेर पडतात. आणि म्हणून संपूर्ण पृथ्वी थरथर कापते परमेश्वरापुढे. म्हणून तो आपल्या धमकीने अगदी शत्रूचा, वाईट करणाऱ्यांचा, पाप करणाऱ्यांचा नाश करेल. देवाची धमकी साधारण मिळत नाही, तर देवाच्या धमकीने संपूर्ण पृथ्वी, आकाश एका क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणून आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. गल्लात 22 अध्याय आणि गल्लात 23 अध्याय. त्या ठिकाणी मोआबाचा राजा बालक, या बालकाने बलाम संदेशाला बोलवणे पाठवले 2 वेळा. सुरुवातीला बलामने नाकारलं, दुसऱ्या वेळेला तो गेला. का त्याला बोलवलं होतं? इस्रायल लोकांना शाप द्यायला, धमकी द्यायला. म्हणून त्याने बोलायला गेले होते. जो बलाम तिकडे गेला, त्या बालक राजाने म्हटलं की इस्रायल लोकांना माझ्यातर्फे शाप दे. तेव्हा बलाम म्हणत आहे, माझ्यासाठी 7 वेद्या तयार कर आणि 7 गोरे त्याच्यावर अर्पण कर. मी देवाला विचारतो. तेव्हा परमेश्वर पित्याने बलामाला म्हटलं, हे माझे आशीर्वादित लोक आहेत, तू त्यांना शाप देऊ नको. बलामाने 3 वेळा वेद्या बांधायला सांगितलं, 3 वेळा त्याने देवाला अर्पण केलं आणि 3 वेळा परमेश्वरने म्हटलं, हे आशीर्वादित लोक आहेत. तेव्हा बलाम काय म्हणतो पहा, वचन संहिता 23:8. बलाम म्हणतो, ज्यांना परमेश्वराने शाप दिलाच नाही त्याला मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी कशी धमकी देऊ? बघा, इस्रायल लोकांना शाप द्यायला बालक राजाने बलाम संदेशाला बोलवलं होतं. कारण बलाम असा संदेश होता, त्याने शाप दिला तर शाप लागायचा, आशीर्वाद दिला तर आशीर्वाद लागायचा. म्हणजे त्याच्या तोंडातून जे शब्द निघायचे तसं घडायचं. म्हणून बालक राजाने बलामाला बोलवलं होतं की या लोकांना शाप दिला म्हणजे इस्रायल लोकांचा नाश होईल, म्हणजे आपल्या देशावर ते चढाई करणार नाही. म्हणून त्याने बलाम संदेशाला बोलवलं होतं. पण देवाने इस्रायल लोकांना अगोदरच आशीर्वाद देऊन ठेवला होता. म्हणून त्याने बलामाला म्हटलं की अगोदरच आशीर्वादित लोक आहे, तू काय देशील त्यांना शाप? उलट त्यावेळेला बलामाने शाप देण्याऐवजी उलट आशीर्वादच देऊन टाकला. आणि बलाम काय म्हणतो, ज्याला देवानेच धमकी दिली नाही त्याला मी काय धमकी देऊ? ज्यांना परमेश्वर निवडतो, जे लोक परमेश्वराचे लोक आहेत ते आशीर्वादित लोक आहेत. ज्याला देवाने आशीर्वाद दिले त्याला दुसरा शाप कसा देईल? ज्याला कधी परमेश्वराने धमकावलं नाही त्याला इतर मनुष्य धमकी कसा देईल? देऊ शकत नाही. आणि त्यामुळे इस्रायल लोक आशीर्वादित होते, आणखीन आशीर्वादित बनले. पण मोआबाचा, बालक राजाचा सर्वस्वाचा नाश पुढे झाला. इस्रायल लोकांनी त्याच्यावर चढाई केली आणि त्याला नष्ट करून टाकलं. पण इस्रायल लोक आशीर्वादितच राहिले. धमकी देणारे नाश पावले, पण इस्रायल लोकांना मात्र काही झालं नाही. देवाने आपल्याला आशीर्वादित केलेले आहे. आपल्याला धमकी देणाऱ्यांचा देव नाश करेल, पण आपल्याला देव सुरक्षित ठेवेल. जर आपण प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. आता आपण प्रभूमध्ये आहोत, अनेक धमकी देणार, प्रार्थना जायचं नाही, असं करू तसं करू, घाबरू नका त्यांना. परमेश्वर तिथे निर्मायला काय म्हटलं? निर्माय 17, तू घाबरलास तर मी तुला घाबरेल. तू घाबरू नकोस, मी तुला मजबूत भिंत बनवतो. एचकेलला पण म्हटलं, एचकेल 2 आणि 3 अध्याय, त्यांना घाबरू नकोस. मी तुला पृथ्वीची मजबूत भिंत बनवतो, मी तुला मजबूत त्यांच्या पुढे ठेवतो, तू त्याला घाबरू नकोस. मात्र तू त्यांच्याकडे जा, माझं काम कर, माझ्या सुवार्तेची घोषणा कर. नाही म्हणाले, मी त्याची झडती घे, पण तू घाबरू नको, तू जा आणि माझं काम कर. भले लोक आपल्याला धमकी देतील, त्यांच्या धमकीला घाबरू नका. आपलं लक्ष परमेश्वराकडे पाहिजे. धमकावणाऱ्या लोकांचं काय करायचं ते देव पाहून घेईल. आपल्याला आपलं लक्ष पूर्ण प्रार्थनेत, वचनात लावायचंय. बाकी सर्व गोष्टी प्रभू येशूच्या हातामध्ये समर्पण करायच्या. सर्व सांभाळणारा प्रभू आहे, तो सर्व गोष्टी नीट करणार, व्यवस्थित करणार, चिंता
ऐकणारा परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वर या ठिकाणी सैतानाला धमकावलं आणि सैतानाचा आवाज बंद झाला. बघा, सैतान योशुआला मात्र त्रास देत होता, मुख्य याजकाला त्याचा द्वेष करत होता, पण त्या ठिकाणी सैतानालाच धमकावलं, दटावलं, सैतानाचा आवाज बंद करून टाकला. यहूदाचे पत्र 9 वचनात जेव्हा सैतानाने आद्य दिव्यदूत मिखाएल याला ज्या मोशेच्या शरीराविषयी तक्रार केली, कुरकुर केली की कुठेही दिसली, कारण मोशे मरण पावल्यानंतर देवपिता त्याला मोआब देशात पुरले, पण मोशेची कबर आजपर्यंत कोणाला माहिती नाही. मोशेचं शरीर आजपर्यंत कोणाला सापडलं नाही. मनुष्याला तर नाहीच, पण सैतानाला पण सापडलं नाही. सैतान पण मोशेच्या शरीराचा शोध घेत होता, पण सैतानाला पण सापडलं नाही मोशेचं शरीर कुठे. म्हणून तो तक्रार करू लागला, कुरकुर करू लागला मिखाएल देवदूतापुढे. त्या मिखाएल देवदूताने म्हटलं, परमेश्वर तुला धमकावो. मिखाएल देवदूताने म्हटलं, देव परमेश्वर पिता तुला धमकावो. आणि सैतानाचा आवाज बंद झाला. अर्थात देवाने या सैतानाला धमकावलं, पण मोशेचं शरीर कुठे सैतानाला मुलीच कळलं नाही आणि आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. देवपिताने स्वतः मोशेला पुरलं. मग ते 17 मध्ये पाहिलं तर मोशेचं पुनरुत्थान झालेलं आहे. एलिया शरीरासह स्वर्गात गेला आणि मात्र प्रभू येशूबरोबर संभाषण मोशेचं आणि एलियाचं होतं. आता एलिया शरीरासह स्वर्गात गेला होता, एलिया पुन्हा आला प्रभू येशूशी बोलायला. मग मोशे उठविला गेला होता आणि म्हणून मोशे पुन्हा आला होता प्रभूशी बोलायला. दोघे पण, मोशे आणि एलिया. आणि पुढे जे 2 संदेष्टे येणार आहेत प्रेषित 11 अध्यायामध्ये, ते 2 संदेष्टे शक्यता मोशे आणि एलिया हे दोघेच असतील हे बायबलद्वारे स्पष्ट होते. आता मी सैतान मोशेच्या शरीरासंबंधाने कुरकुर करत होता, पण देवाने त्याला धमकावलं. मिखाएल देवदूताने म्हटलं, देव तुला धमकावो. त्यांनी सुद्धा धमकी दिली, पण सैतानाचं काही चाललं नाही. मोशेच्या शरीरासंबंधाने तक्रार करत होता, पण पुढे त्याचा आवाज बंद झाला. म्हणजे देव सैतानाला धमकावतो आणि सैतानालाही मात्र गप्प करतो. हालेलुया. आपण प्रभूमध्ये जीवन जगत तर आपल्यावर कोणाची सत्ता चालणार नाही. मोशे देवाचा मनुष्य होता म्हणून सैतान सुद्धा तिथे काही करू शकला नाही किंवा सैतानाची ताकद मात्र तिकडे चालली नाही. जो देवाचा मनुष्य आहे त्याला सांभाळणारा परमेश्वर तिथे. पुढे लूक 9 अध्यायामध्ये 51 ते 56 वचनात प्रभू येशूने याकोब आणि योहानाला मात्र पाठवलं होतं काही गोष्टीची तयारी करायला. तेव्हा जेव्हा तुम्ही शंभरणात गेले तेव्हा त्या लोकांचा रोग यरुशलेमकडे जाण्याचा होता. त्यावेळेला मात्र या लोकांनी काय केलं, पेत्र आणि योहान यांचे स्वागत केले नाही. मग त्या दोघांना राग आला. बायबल काय सांगते पहा, जेव्हा मात्र ते निघून शंभरणाच्या एका गावात गेले, परंतु त्यांचा रोग यरुशलेमकडे जाण्याचा होता आणि ते लोक याकोब आणि योहान यांचं स्वागत करू शकले नाही. मग या दोघांना एवढा राग आला याकोब आणि योहानाला की ते प्रभू येशूला म्हणू लागले की प्रभूजी एलियाच्या काळात कसं अग्नी खाली आणतात भस्म झाले, तसं आम्ही आज्ञा करू का की अग्नी यावा आणि यांना भस्म करून टाकावा. तेव्हा प्रभू येशूने आपल्या शिष्याला धमकाविले, तुम्ही कोणत्या प्रकारची माणसे आहात. मनुष्याचा पुत्र नाश करायला नाही, ताराव्यास आलेले. प्रभूने का शिष्याला धमकावलं, शिष्य चुकत होते. लहानशा गोष्टीवरून त्याला राग आला आणि असं राग की ताबडतोब अग्नी येऊन यांना नष्टच करून म्हणजे भस्म जाळूनच टाकू द्या ना. किती मोठा राग पा. म्हणजे प्रभूमध्ये जे जीवन जगतात त्यांना असा राग सुद्धा येऊ नये. राग आला तर देव प्रभू येशू आपल्याला धमकावणार. लहानशा गोष्टी तुमच्याने सहन होत नाही का, छोट्याशा गोष्टी तुमच्याने सहन होत नाही का, म्हणून प्रभू याकोब आणि योहानावर सुद्धा रागावले आणि त्यांना धमकावलं तर ते गप्प बसले. वाईट गोष्टी प्रभूला आवडत नाही, मग ती करणारी व्यक्ती प्रभूची व्यक्ती घेऊन असू दे तरी प्रभू त्याला धमकावणार. हे चुकीचं आहे, करायचं नाही. पण आपल्या मुलांना सुद्धा आपण ओरडतो, दटावतो का, चुकीचं करत असेल त्यांना पण आपण ओरडतो. आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं आपल्याला वाटत नाही. उलट पुन्हा ते चुकू नये, बिघडू नये, त्यांच्या जीवनात काही चुकीचं घडू नये म्हणून आपण त्याला दटावतो, आपण त्यांना
म्हणून प्रभू येशू आपल्या लोकांना काही केलं, ओरडतो का? पुन्हा बिघडू नये, पुन्हा काही चुकीचं करू नये म्हणून सुद्धा प्रभू धमकावतो, म्हणून सुद्धा प्रभू मात्र त्यांना ओरडतो. म्हणजे प्रभूच्या धमकी पुढे कोणाची ताकद चालत नाही. प्रभूने ओरडून आधाराने सुद्धा बाहेर घालवलं आणि ज्यांना इतर लोक धमकावत होते त्यांना प्रभूने जवळ केलं. बायबल काय सांगते? जेव्हा मात्र आई वडील आपल्या मुलांना प्रभू येशूकडे घेऊन आले तेव्हा आणणाऱ्यांना शिष्याने दटावले. बायबल काय सांगते? मत्ती 19:13-14. जेव्हा आई वडील आपल्या मुलाबाळांना प्रभूकडे घेऊन येत होते, प्रभूच्या शिष्याने त्यांना दटावले. आणू नका त्यांना. कशाला ओरडलं असेल की मुलं मस्ती करतात, बडबड करतात म्हणून. पण प्रभूने उलट आपल्याकडे येऊ दिलं त्या मुलांना. प्रभूने त्याला वेगळे घेतलं, कवटाला हात ठेवला त्यांच्यावर. प्रभूने म्हटलं की मात्र त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ज्यांना इतर लोक दटावत होते त्यांना तर प्रभूने जवळ केलं. मग ते 20:29-34 दोन आणले व्यक्ती प्रभू जाते कल्ल्याबरोबर ओरडू लागले, ओ येशू दाविदाचे पुत्र आम्हाला दया करा. त्या लोकांना त्याला दटावलं, धमकावले की गप्पा बसा म्हणून. परंतु प्रभूने तरी ते ओरडू लागले, प्रभूला आवाज देऊ लागले. त्या प्रभूने त्यांना आपणाकडे बोलावलं. ज्यांना लोक दटावत होते, ज्यांना लोक ओरडत होते त्यांना प्रभूने तर जवळ केलं. त्या आणल्या लोकांना म्हटलं, मी तुम्हासाठी काय करायचं तुमची इच्छा आहे? तेव्हा त्याने म्हटलं, आमचे डोळे उघडावे. त्या प्रभूने त्यांच्या डोळ्यात स्पर्श केला, तक्षणी ताबडतोब त्याला दिसू लागलं आणि मग ते प्रभूच्या मागोमाग चालू लागले. ज्यांना इतरांनी दटावलं त्यांना प्रभूने जवळ केलं आणि प्रभूच्या लोकांना ज्याने त्रास दिला त्यांना प्रभूने दटावलं, त्यांना प्रभूने धमकावलं. म्हणजे प्रभूची एक धमकी संपूर्ण पृथ्वी शांत करू शकते, किंवा प्रभूच्या लोकांना त्रास देणाऱ्यांना प्रभू धमकावणार आणि त्यांचा नाश करणार. आणि आपल्याला कोणी धमकावत आहे तर प्रभू आपल्याला जवळ करणार आणि आपल्याला धमकी देणाऱ्या लोकांचा प्रभू नाश करणार. म्हणून पूर्ण प्रभूवर विश्वास ठेवा. आपल्या ज्यांना आजार आहे, संकट आहे, समस्या आहेत, निराश आहे, प्रभू त्यांना धमकावणार. यांच्या जीवनातून निघून जा आणि समुद्रात पडा, निघून जा. माझा दुःख, संकट, समस्या सर्व आपल्या जीवनातून दूर होतील. सारी बंधने आपल्या जीवनातली तुटली जातील. सर्व निराशा आपल्या जीवनातून दूर होतील. प्रभू येशू त्याला दटावणार आणि आपल्या जीवनातून काढून टाकणार. विश्वास ठेवा, मनापासून प्रार्थना करा, प्रभू आपली सर्व बंधने तोडणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.